गई है महाराष्ट्र। एक वोट आम्हाला द्या। 17 नंबर बटन आहे आणि खिडकी आहे, जरा शोधा आणि वोट करा। आमची झोपडीला नोटीस आलेली आहे। आपल्या हे फारटीला आपल्या राहायचं घरात ना त्यांच्यासाठी लढतो। तुमचं फॉरेस्ट येतं का? हा भाग कुठे फॉरेस्टमध्ये येतं? तर 2011च्या GRच्या नुसार तुम्हाला घरं मिळेल। पण झालंय का रिलग्न तुमचं बुकिंग वगैरे झालं? कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा। एक वोट हमें दीजिए। मैं एक ही वोट मांग रही हूँ, क्योंकि सरकार को बताना है कि हम जाग गए हैं। आप हमसे ताली बजाए या थाली बजाए या दिए जलाए, हमें आपने लाइन में खड़ा कर दिया। नोटबंदी की हम चुप रहे। आपने गैस सिलेंडर 400 रुपया था, 1200 रुपया कर दिया सिलेंडर। हम चुप थे। अब आने वाले 20 तारीख को आप बता दो सरकार को कि हम चुप नहीं रहेंगे। हम अब अपना वोट दर्ज करेंगे। एक वोट और एक वोट। अरे गावात नाही वोटिंग मध्ये ना, गावात आहे, गावात आमचा उमेदवार उभा आहे। अहो मला माहित आहे एक त्यांचं नाव नाही। ओ भाई पटकन रिटायर मारून राजेवाडी अरे बापा, 1964 मध्ये इथं आलो। हा अय्या ते राहायचे। राहायचं सोडा, तिथं ते पावत्या वाटतात ना। हा माझ्याकडे लिस्ट आहे 1985 माझं लहान सगळं आहे, तो म्हणतो तुमचं नावच नाही लिस्ट मध्ये, नावच नाही। असं कसं होणार? असं कसं? वोटिंग कार्ड आहे तुमचं? वोटिंग कार्ड आहे, आम्ही एपिक नंबर दाखवतो तुम्हाला। काय बोलताय? वोटिंग कार्ड कसं आहे? वोटिंग काय खरं दाखव सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो। तुम्ही मला ओळखत नसतील नाही हो, आम्ही आमच्या लोकांना ओळखतात। फक्त तुम्ही कार्यकर्ता आहे जयदेवचा, माझ्या बाबाचा फोटो आहे त्याच्या हो बघितलं ना, इथे सगळे आमची लोक राहतात। फक्त मला काय गणलेलं आहे तिच्यामध्ये अच्छा थोडंसं आपल्या जयदेव आलेले हा कॉलनी थोडंसं ते असतं। हे सगळं तुम्हाला ते नंबर आम्ही एपिक नंबर फाइंड आउट करून तुम्हाला सांगतो। ते कार्ड इलेक्शन वाले आले नाही का तुम्हाला सांगायला? सांगतात ते हेल्प करतात, इलेक्शन वाले हेल्प करतात। तुम्हाला टाइम असेल तर मी लिस्ट दाखवतो माझ्या हो नाव नक्की आपले नक्की, मी बघते ना तुमचं 95ची लिस्ट दाखवतो 95ची हे बघा मी कार्ड लिस्ट दाखव सांगू. हे नाही ते बंद